दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपण बघूया. खासगी आस्थापनांवरती कारवाईचा धडाका लावणाऱ्या एफडीएची मुंबई उच्च न्यायालयाने कानउघडणी केलेली आहे. कारवाई सर्वांवरती समान झाली पाहिजे असं कोर्टानं म्हटलंय. तर मंत्रालयातील उपहारगृह 98% स्वच्छ असल्याच्या एफडीएच्या दाव्यावरती उच्च न्यायालयाने तीव्र संशय व्यक्त केलेला आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान एफडीएने मंत्रालयातील उपहारगृहाची तपासणी करण्यात आल्याची माहिती दिलेली आहे आणि हे उपहारगृह 98% स्वच्छ असून तिथे एकही कीटक आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वकिलांनी केलेला आहे. मात्र एफडीएने तपासणीचे फक्त फोटो सादर केल्यामुळे न्यायालय समाधानी झालेलं नाहीये. तपासणीचे व्हिडिओ का काढले नाहीत? तुम्ही फक्त खासगी आस्थापनांनाच टार्गेट करता का, असा थेट सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे. मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये माशी किंवा झुरळ आढळतात, मग मंत्रालयातील एवढं मोठं उपहारगृह इतकं निर्दोष कसं, असा उपरोधिक प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर आपण बघतो, खासगी आस्थापनांवरती कारवाईचा धडाका लावणाऱ्या एफडीएची मुंबई उच्च न्यायालयाने आता कानउघडणी केलेली आहे. कारवाई सर्वांवरती समान झाली पाहिजे असं कोर्टानं सांगितलेलं आहे. मंत्रालयातील उपहारगृह 98% स्वच्छ असल्याच्या एफडीएच्या दाव्यावर उच्च न्यायालयाने तीव्र संशय व्यक्त केलाय आणि उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान एफडीएने मंत्रालयातील उपहारगृहाची तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली आणि हे उपहारगृह 98% स्वच्छ असून तिकडे एक सुद्धा कीटक आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वकिलांनी केलाय. मात्र एफडीएने तपासणीचे फक्त फोटो सादर केले. न्यायालय यावरती समाधानी झालेलं नाहीये. तपासणीचे व्हिडिओ का काढले नाहीत, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. तुम्ही फक्त खासगी आस्थापनांनाच टार्गेट करता का, असा थेट सवाल कोर्टानं उपस्थित केलाय. माझे सहकारी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. प्रणाली, आपण बघतोय आता खासगी आस्थापनांवरती कारवाईचा धडाका लावणाऱ्या एफडीएची मुंबई उच्च न्यायालयाने कानउघडणी केली आहे. माझा आवाज पोहोचतोय प्रणाली? तर प्रणाली यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र महत्त्वाची बातमी अशी की खासगी आस्थापनांवरती आपण बघतोय मागच्या काही काळामध्ये कारवाईचा अक्षरशः धडाका लावलेला एफडीएने, याचं कौतुक सुद्धा होतंय. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आता कानउघडणी केलेली आहे. कारवाई सगळ्यांवरती समान झाली पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे. तर मंत्रालयातलं जे उपहारगृह आहे ते 98% स्वच्छ असल्याचा एफडीएचा दावा आहे आणि त्यावरती उच्च न्यायालयाने आता तीव्र संशय व्यक्त केलेला आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान एफडीएने मंत्रालयातील उपहारगृहाची तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पुन्हा एकदा जाऊया, माझे सहकारी प्रणाली आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आपण बघतोय मंत्रालयातील उपहारगृह 98% स्वच्छ असल्याचं एफडीएचं म्हणणं आहे आणि त्यावर आता न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. आत्ता आपण आलेलो आहे मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये, ज्या ठिकाणी एफडीएचे अधिकारी त्याचबरोबर वकील, उच्च न्यायालयाचे काही वकील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपहारगृहाची जी तपासणी आहे ती सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या आत्ताच्या घडीला त्यांच्या भाज्या कापण्याचे चाकू कुठे असतात ते बघितलं जात आहे. ज्या पद्धतीनं खाजगी उपहारगृहांची तपासणी केली जाते एफडीकडून आणि त्यांना थेट बंद केलं जात आहे, तसं सरकारी आस्थापना, निमसरकारी आस्थापना यांची तुम्ही तपासणी केली आहे का, असा सवाल उच्च न्यायालयानं विचारल्यानंतर त्यांना 2 दिवसाचा अवधी देण्यात आलेला होता आणि त्या अवधीमध्ये त्यांना एक अहवाल सादर करायचा होता, ज्यामध्ये राज्यभरातले सगळे शासकीय, निमशासकीय जी कार्यालय आहे त्यामधली जी उपहारगृह आहेत ती स्वच्छ आहेत का. मुंबई मंत्रालयाच्या या उपहारगृहाला 98% स्वच्छ असल्याचा अहवाल देण्यात आलेला होता. त्यासाठी काही फोटोसुद्धा सादर करण्यात आलेले होते, परंतु त्या फोटोवर समाधान न झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा अधिकारी आणि त्यांच्याबरोबर वकील यांना पाठवून काही व्हिडिओसुद्धा आणा अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्यानुसार आत्ता आपण पाहतो आहोत की उच्च न्यायालयाचे काही वकील आणि त्याचबरोबर एफडीएचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तपासणी करतायत. हे कॅन्टीन स्वच्छ आहे का, तिथली पाण्याची व्यवस्था, तिथली खाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर वापरण्यात येणारी जी भांडी कुंडी आहेत ती सगळी स्वच्छ आहे किंवा नाही याची पाहणी या ठिकाणी आपल्याला अधिकारी करत असताना दिसून येत आहेत. आणि आज संध्याकाळी त्यांना तो अहवाल पुन्हा एकदा व्हिडिओसह दाखवायचा आहे आणि त्यानुसार आता ती पाहणी करून हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी तिसरं म्हणजे विधान भवनाच्या कॅन्टीनच्या दिशेनं प्रस्थान करताना आपल्याला दिसत आहेत. प्रणाली, ज्या वेळेला एफडीएचं पथक दाखल होतं, कशा पद्धतीने ही चौकशी केली जाते, तपासणी कशा पद्धतीने केली जाते आणि आता मंत्रालयात नेमकं काय बघितलं जात आहे?
तर आपण बघतो एफडीएचं पथक सध्या मंत्रालयात दाखल झालेलं आहे, कॅन्टीनमध्ये दाखल झालेलं आहे आणि ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जे स्वयंपाकगृहातलं जे काही साहित्य आहे ते कशा पद्धतीनं ठेवलेलं आहे त्याचे व्हिडिओ काढले जात आहेत, त्याचे फोटो काढले जात आहेत, तपासणी केली जाते. कारण एफडीएचं पथक आता आणि त्याचबरोबर वकीलसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, कॅन्टीनमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि सगळी तपासणी सध्या केली जाते. खासगी आस्थापनांवरती कारवाईचा मागच्या काही काळात अक्षरशः धडाका लावलेला एफडीएने आणि मुंबई उच्च न्यायालयाने आता या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, कानउघडणी केलेली आहे. कारवाई सगळ्यांवरती समान झाली पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे. कारण मंत्रालयातील जे उपाहारगृह आपण बघतोय सध्या दृश्यांमध्ये ते 98% स्वच्छ असल्याचा एफडीएचा दावा आहे आणि उच्च न्यायालयाने याचवरती आता तीव्र संशय व्यक्त केलेला आहे आणि या संदर्भातलीच तपासणी सध्या मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये केली जाते आणि यासाठीच एफडीएचं पथक मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये आता दाखल झालंय. वकील सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींची पाहणी आता केली जाते. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान एफडीएने मंत्रालयातील उपाहारगृहाची जी तपासणी करण्यात आली त्याबद्दल सांगितलेलं होतं की 98% स्वच्छ म्हणून सांगितलेलं होतं. पुन्हा एकदा जाऊया, माझे सहकारी प्रणाली आपल्यासोबत आहेत. प्रणाली, ज्या वेळेला एफडीएचं पथक दाखल होतं कुठल्याही आस्थापनांवरती कशा पद्धतीने चौकशी केली जाते, तपासणी केली जाते आणि आता सध्या मंत्रालयात नेमकी कोणती तपासणी केली जाते? संपूर्ण जे उपाहारगृह आहे त्या उपाहारगृहाची या ठिकाणी तपासणी केली जाते आहे. तिथली जी सगळी भांडी कुंडी आहे ती स्वच्छ आहे किंवा नाही, तिथले पाण्याचे ग्लासेस आहेत ते स्वच्छ आहेत किंवा नाही, भाज्या कापण्यासाठी जे चाकू वापरले जातात ते कसे आहेत, अन्न जेव्हा दिलं जातं ती ताटं, ते ग्लास ते स्वच्छ आहे किंवा नाही, टेबल, या सगळ्या गोष्टी स्वच्छ आहे किंवा या सगळ्याच गोष्टी बघितल्या जातात. आत्ता ऐन ज्या वेळेला दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ होती, त्या वेळेला या ठिकाणी आपण बघितलं की हे सगळे अधिकारी या ठिकाणी पोहोचले, ज्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सुद्धा आहे, अधिकारी सुद्धा आहे आणि त्यानंतर आता ही सगळी मंडळी विधान भवनाच्या कॅन्टीनच्या दिशेनं निघालेली आहेत. कारण आणखी एक सरकारी 3 कॅन्टीन मुंबईच्या मंत्रालय परिसरामध्ये आहेत आणि त्यापैकी तिसरं कॅन्टीन हे विधान भवनामध्ये आहे. 2 कॅन्टीनची तपासणी मंत्रालयात झालेली आहे आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा काढण्यात आलेले आहे. आता तिसरं कॅन्टीन हे विधान भवन परिसरात आहेत. सध्या जी माहिती मिळते हे तिघेही हे जे काही पथक आहे हे आता विधान भवनाच्या दिशेनं रवाना होतं आहे. विधान भवनाचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये आता हे सगळेजण जाणारे असं तुर्तास कळतंय. खरं तर एक 5-6 मिनिटाच्या अंतरावर विधान भवन आहे. पायी चालत गेलं तर आता बघूया की कशा पद्धतीनं पुढं हे सगळं मार्गस्थ होतं. पण ज्या पद्धतीनं खाजगी आस्थापनांवर कारवाई करण्यात आली त्या पद्धतीनं शासकीय आणि निमशासकीय कॅन्टीनवर तुम्ही कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केल्यानंतर आणि त्याची तपासणी केली आहे का असा सवाल उपस्थित केल्यानंतर आता ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आता ते सगळेजण मिळून या ठिकाणून कदाचित विधान भवनाच्या कॅन्टीनला जातील असं दिसतंय. वकील आणि त्याचबरोबर जे एफडीएचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आता पुढचं प्रस्थान हे विधान भवनाच्या कॅन्टीनच्या दिशेनं होतं का हे सुद्धा बघावं लागणार आहे. तुर्तास आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा प्रस्ताव जो ठेवलेला होता किंवा जी विचारणा, जो सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलेला होता त्यावर कारवाई करत एफडीएनं या ठिकाणी काही वकील आणि त्याचबरोबर काही एफडीएचे अधिकारी यांचं एक पथक तयार करून ते मुंबईच्या मंत्रालय परिसरात पाठवलेलं होतं. मंत्रालयातल्या 2 कॅन्टीन याची तपासणी झाल्यानंतर आता विधान भवनातलं एक जे कॅन्टीन आहे ते शिल्लक राहिलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा कदाचित पाठवलं जाईल. परंतु आता या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची या ठिकाणी चर्चा सुरू आहे. बरं प्रणाली, आतापर्यंत जसं तुम्ही सांगताय 2 कॅन्टीनची तपासणी आतापर्यंत झाली. आपण याआधी बघितलंय ज्यावेळेला काही खाजगी हॉटेल्स असतील, कॅन्टीन्स असतील, अनेक ठिकाणी काही किड्यामुंगे सापडतात, उंदीर सापडतात. या कॅन्टीनची काय परिस्थिती, या संदर्भात काही एफडीएनं सांगितलंय का आता? नाही, तुर्तास तरी ते सगळे आता व्हिडिओ काढतायत कारण जे फोटो काढले त्या फोटोवर मुंबई उच्च न्यायालयाचं समाधान झालं नाही. एखादं झुरळ माझ्या टेबलावर सुद्धा असतं असं सुद्धा जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे ते म्हणाले आणि त्यामुळे मग त्यांनी आता पुढच्या ज्या तपासण्या आहेत, जे फोटोग्राफ काढले त्यावर मुळात त्यांचं समाधान झालेलं नव्हतं. व्हिडिओग्राफी जी आहे ती केली जावी असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आता ही व्हिडिओग्राफी करून आता आज संध्याकाळपर्यंत साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत हे होईल, सुनावणी होईल असं सांगितलं जात होतं आणि त्या सुनावणीसाठी हे व्हिडिओ सादर करायचे आहेत आणि म्हणून तत्पूर्वी
हे पथक जे आहे ते मुंबई मंत्रालयाच्या कॅन्टीननंतर आत्ता प्रस्थान करताय ते विधान भवनाच्या कॅन्टीनच्या दिशेनं, कारण तो सुद्धा मंत्रालयाचाच एक भाग आहे. तिथं अधिवेशन होत असतं. अधिवेशन कालावधीमध्ये अगदी मंत्री, आमदार, तिथले कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकारांपासून सगळेच जण या कॅन्टीनमध्ये जात असतात, जेवत असतात. खरं तर तिथलं कॅन्टीन हे बहुतेकदा हे पूर्ण फंक्शन मध्ये तेव्हा असतं जेव्हा अधिवेशन सुरू असतं. ज्यावेळेला अधिवेशन नसतं त्यावेळेला ते कॅन्टीन, विधान भवनाचं कॅन्टीन जे आहे ते पूर्ण फंक्शनमध्ये नसतं, तर त्याचा एक भाग जो आहे तो कार्यरत असतो आणि त्या एका भागामध्ये केवळ विधान भवनाचे जे कर्मचारी असतात तेवढेच त्या ठिकाणी जेवत असतात. कदाचित त्यापैकी काही अधिकारी कर्मचारी संवाद साधतायत का आपण बघूया. आपण पाहतो आहोत की त्या वकिलांनी कुठली प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की ते स्वच्छ आहे किंवा नाही. खरं तर केवळ 2% कमी कॅन्टीन हमको कुछ नहीं मालूम है. सध्या ही संपूर्ण टीम जी आहे ती एफडीए का कहना था कि 98% इधर अहवाल तयार करणार आता आपण पाहतोय की त्यांनी असं सांगितलं की आज जो काही आम्ही तपासणी केली आहे त्याचा एक अहवाल तयार करून तो अहवाल आम्ही सादर करू आणि त्या अहवालानंतर कोर्ट याचा निर्णय घेईल की हे कॅन्टीन सुरू ठेवलं जावं किंवा बंद केलं जावं. आत्ताच्या घडीला आपण पाहतो की हे कारण मी जसं म्हणाले 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर हे विधान भवन आहे आणि त्यामुळे विधान भवनामध्ये हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल होत आहेत. खरं तर विधान भवन हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये आत्ताच्या घडीला मोजकेच कर्मचारी कार्यरत असतात. ते पूर्ण वर्ष केवळ अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ते पूर्ण सांगतील. प्रणाली, सध्या जे दृश्यांमध्ये सगळे अधिकारी दिसत आहेत ते नेमके कोण आहेत आणि या पथकामध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश आहे? मॅम, मंत्रालय परिसरामध्ये 3 कॅन्टीन जो होते त्यापैकी 2 कॅन्टीन तुम्ही बघितले. काही अयोग्य आढळलं का तुम्हाला? पूरा खत्म होने दो, फिर रिपोर्ट जब सबमिट करेंगे आप पढ़ लेना, ठीक है. क्लीनिंग हो रहा था वो एफडीए आपण पाहतोय की अजून एक जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन अजून तपासायचं आहे. तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी करू शकत नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या अधिकारी यांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण अहवाल आम्ही सादर करू आणि त्यानंतर तर ज्या पद्धतीनं आता हे संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये आता हे सगळे कर्मचारी हे जात आहेत आणि त्याचबरोबर तिथली विधान भवनातली जी कॅन्टीन आहे, जी शेवटची मंत्रालय परिसरात येणारी 3री कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनची तपासणी जी आहे ती आता केली जाणार आहे. बरं प्रणाली, या सगळ्या पथकामध्ये नेमका कोणाकोणाचा सहभाग आहे? म्हणजे एफडीएचं पथक दाखल झालेलं आहे ज्यात त्यात कोण कोण आता अधिकारी असतात? आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर यामध्ये एफडीएचे काही प्रमुख अधिकारी तर आहेतच, परंतु त्याचबरोबर वकील सुद्धा आहे. वकिलांना सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने याच्यामध्ये संलग्न करून घेतलेलं आहे. त्यांना सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना सुद्धा म्हणजे एकांगी हा कुठल्याही पद्धतीचा तपास होऊ नये किंवा पडताळणी होऊ नये याच्यासाठी म्हणून वकील सुद्धा या ठिकाणी 2 वकील आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये सहभागी आहेत. काही अधिकारी आहेत, एक फिमेल एक महिला वकील सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि काही अधिकारी आहेत आणि यांचं एक पथक जे आहे ते आता विधान भवनाच्या दिशेनं चालत निघालेलं आहे, जेणेकरून जे या ठिकाणी जे अधिकारी कर्मचारी विधान भवन परिसरातल्या कॅन्टीनमध्ये जेवण करतात त्यांचा जेवणाचा दर्जा जो आहे तो तपासण्यासाठी
या ठिकाणी हे सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि त्याचबरोबर वकील जे आहेत ते दाखल होताना आपल्याला दिसत आहेत. प्रणाली, हे जे कॅन्टीन आहेत, ज्या 2 कॅन्टीनची तपासणी केली, त्यांचे जे कॅन्टीन चालक आहेत त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली या संदर्भातली? त्यांचं म्हणणं आहे की ते नेहमी स्वच्छतेचं पालन करतात आणि त्यामुळं त्यांच्या कॅन्टीनच्या संदर्भामध्ये जो अहवाल 98% स्वच्छतेचा आहे तो देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं 100% स्वच्छता राखण्याचा परिणाम जो आहे मेहनत जी आहे ती घेतली जाते आणि त्यामुळं त्यांची कॅन्टीन ही 98% स्वच्छ निघाली याबद्दलचा त्यांना अभिमान सुद्धा आहे. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की खासगी आस्थापनांवरती कारवाईचा धडाका लावणाऱ्या एफडीएची मुंबई उच्च न्यायालयाने कानउघडणी केलेली आहे. कारण कारवाई सर्वांवरती समान झाली पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे. मंत्रालयातलं जे उपाहारगृह आहे ते 98% स्वच्छ असल्याचा एफडीएचा दावा होता आणि उच्च न्यायालयाने तीव्र संशय यावरती उपस्थित केलेला आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान एफडीएने मंत्रालयातील उपाहारगृहाची तपासणी केली. त्यांनी माहिती दिली तशा पद्धतीची आणि उपाहारगृह 98% स्वच्छ असून तिकडे एकसुद्धा कीटक आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वकिलांनी केलेला आहे. आता या सगळ्यावरती एफडीएने तपासणीचे फक्त फोटो सादर केले होते आणि या सगळ्या फोटोंवरती न्यायालय समाधानी झालेलं नाही आहे. या सगळ्या तपासणीचे व्हिडिओ का काढले नाहीत? तुम्ही फक्त खाजगी आस्थापनांनाच टार्गेट करता का, असा थेट सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे. आणि मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा माशी किंवा झुरळं आढळतात. मग मंत्रालयातील जे उपाहारगृह आहे ते इतकं मोठं आहे आणि ते निर्दोष कसं आहे, असा उपरोधिक प्रश्नसुद्धा उच्च न्यायालयाने एफडीएच्या सगळ्या कारभारावरती उपस्थित केलेला आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता आपण बघतोय मंत्रालयातली जी 2 कॅन्टीन्स आहेत त्या कॅन्टीनमध्ये एफडीएचं पथक धडकलं. त्यांनी सगळी चौकशी केली, तपासणी केली आणि जसं कोर्टानं सांगितलं त्या पद्धतीने व्हिडिओसुद्धा तयार केलेले आहेत. पुन्हा एकदा काही फोटोज घेतलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय ते एफडीएचं पथक आहे. काही वकीलसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्या पथकाकडून या कॅन्टीनची चौकशी केली जाते, सगळी तपासणी केली जाते. या ठिकाणी काही गैर आढळतं का याचं सुद्धा कसून याची चौकशी केली जाते.